शिंदेवाडीत एका मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सदर घटना आज बुधवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली आहे। माजलगाव तालुक्यातील कर्जबाजारीपणामुळे तसेच मराठा आरक्षणाला उपोषण करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार दिनांक 15 मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे। दत्ता कालिदास महिपाल राहणार शिंदेवाडी तालुका माजलगाव हल्ली मुक्काम वडगाव असे त्या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे। आत्महत्या करण्यापूर्वी दत्ता याने त्याचा लहान भाऊ महेश याच्या व्हॉट्सॲप नंबरवर सुसाईड नोट पाठवली होती। दत्ता महिपाल हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी असून काही दिवसापूर्वी तो रोजगाराच्या शोधात वाळूज उद्योगनगरीत आला होता। उद्योगनगरीत रोजगाराची संधी न मिळाल्याने दत्ता हा वडगावातील विलास सेजवळ यांच्या घरात भाड्याने एकटाच राहत होता। मात्र मंगळवारी रात्री 11:45 सुमारास दत्ता याने सुसाईड नोट लिहून त्याचा लहान भाऊ महेश याच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवली होती। मात्र महेश हा झोपेत असल्याने तो वाचू शकला नाही। दरम्यान आज बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास महेशने मेसेज पाहिला आणि ही गोष्ट उघडकीस आली। त्यानंतर घाबरलेल्या महेशने नातेवाईक अशोक सुरवशे याच्याशी संपर्क साधत दत्ताकडे जाण्यास सांगितले। तेव्हा घरमालक आणि सुरवशे यांनी रूममध्ये पाहिले असता दत्ता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दत्ता या शासकीय रुग्णालयात दाखल केले। तेव्हा डॉक्टरांनी तपासून दत्ताला मृत घोषित केले। म्हणून या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।